नमस्कार, मी महेंद्र प्रदीप चव्हाण, प्रभाग क्रमांक 3 ड सर्वसाधारण या गटातून काँग्रेस पक्षातर्फे निवडणूक लढवत आहे. माझा विकासाचा अजेंडा घेऊन मी कोल्हापूर शहरामध्ये गेली 10 वर्षे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून कार्यरत होतो. हाच विकासाचा अजेंडा घेऊन मी माझ्या प्रभागामध्ये जे काय तटलेली किंवा रखडलेली कामं असतील याचा पुरेपूर निराकरण करण्याचं निश्चित मी प्रयत्न करीन. आणि रुईकर कॉलनी, शिवाजी पार्क, महाडिक वसाहत, लोणार वसाहत असा जो काय आमचा प्रभाग असेल, कारण कोल्हापूर शहरात एंट्री केल्यापासून आमच्या प्रभागाची सुरुवात होते. हा प्रभाग एक रोल मॉडेल म्हणून कोल्हापूर शहराच्या विकासामध्ये कशा पद्धतीने भर घाली यासाठी मी विशेष प्रयत्न करणार आहे. अनेकांची सर काल तिकीट नाकारलेली आहेत उमेदवारीसाठी आणि त्यात तुम्हाला संधी मिळाली आहे, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? नाही, त्यापैकी मी पण एकच होतो. गेली 10 वर्षे मी सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून शहरामध्ये काम केलं. आयत्या वेळेला मतदारसंघ आमचा बदलल्यामुळं मला काँग्रेस पक्षाने माझ्या केलेल्या कामाचं पोचपावती म्हणा किंवा मला त्याचं एक माझ्या कामाची चीज म्हणा, त्यांनी त्याची दखल घेतली आणि मला काल उमेदवारी जाहीर केली. बरेच इच्छुक असे उमेदवार आहेत, कारण आता बघताय महायुती असेल, महाविकास आघाडी असेल, इच्छुकांची संख्या एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे की प्रत्येकानं आज काम केले, प्रत्येकाला वाटते मला तिकीट मिळावी, संधी मिळावी. पण निश्चितच ह्या सगळ्या आघाड्या युत्या अस्तित्वात आल्यामुळं आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांची निश्चितच पंचायत झाली. पण ज्यांना तिकीट मिळालं त्यांनी निश्चितपणे त्यांच्या विजयासाठी, आणि ज्यांना मिळालं नाही त्यांनी निराश न होता आपापल्या विचारधारेवर ठाम राहून आपल्या उमेदवारांना निवडण्यासाठी प्रयत्न करत असं मला वाटते.